माझ्या मित्राला जाड आणि मोठ्या आंटीची खूपच आवड होती. जेव्हा कधी अशी आंटी त्याला रस्त्याने जाताना दिसायची तेव्हा तो तिच्याकडे खूपच कुतूहलाने पाहत असायचा. मग एके दिवशी तो एका गदळ आंटीकडे गेला आणि त्या आंटीने त्याच्याबरोबर रात्रभर जागून असे काही केले की माझ्या मित्राचा खुळखुळाट झाला. माझं नाव विशाल आहे. मी एका छोट्याशा तालुक्याच्या गावाला राहतो. 2 वर्षापूर्वी 10वीची परीक्षा देऊन जेमतेम गुण घेतले आणि नंतर कॉलेजला ऍडमिशन घेतले. कॉलेजमध्ये मला एक सुधीर नावाचा मित्र भेटला. गडी जरा रंगीलच होता. कॉलेजमध्ये हळूहळू सुधीर बरोबर माझी चांगलीच मैत्री झाली होती. सुधीरला आंटीविषयी खूपच माहिती होती. सुधीर पासून मला मसाला गोष्टी ऐकायला मिळायच्या. सुधीरला बाहेरचा नाद चांगलाच होता. नंतर कॉलेजच्या परीक्षा झाल्या. पुढील जीवनासाठी मार्गक्रमण केले. नंतर 1 वर्षाने सुधीर मला पुलावरून जाताना दिसला. मग मी माझी दुचाकी थांबवली आणि सुधीरच्या दिशेने पाहू लागलो. त्यावेळेस सुधीरने त्याच्या हातातील एक पिशवी पुलावरून खाली नदीत फेकली. तेव्हा त्या पिशवीतून एक कपडा बाहेर पडला. मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. मग मी गाडीवरून उतरून सुधीरकडे आलो आणि त्याला म्हणालो, अरे सुधीर, हे काय करतो? कसलं कापड हे? असं मी त्याला विचारलं. पण सुधीरने त्यावर असे उत्तर दिले की तो म्हणाला, हा घरातील कचरा आहे. आईने सकाळीच फेकून देण्यासाठी माझ्याकडे दिला होता, पण मी निरखून पाहिले होते. पिशवीतून एक कापड पडले होते. मी त्याला विचारले, असला कसला कचरा हा? बघ, हे पहा तिथे काय पडलं आहे. आणि आम्ही दोघेही त्या दिशेने गेलो तर तिथे अंडरवियर पडली होती. मग मी सुधीरला विचारले की हे असे काय करतोस? तो बोलताना चाचरू लागला. मग मी ती अंडरवेअर नीट पाहिली. त्याला रक्तासारखे काहीतरी लालसर लागलेले होते. मग मी सुधीरला चांगलाच खडसावून विचारलं. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळणार तेवढ्यातच मी त्याला बाजूला घेऊन म्हणालो की सुधीर, ही काय भानगड आहे? मला सर्व काही खरं सांग. त्यावर सुधीर बोलू लागला की विशाल, तुला तर माहित आहे की मला वयाने मोठ्या असलेल्या आंटीविषयी किती आवड आहे. रस्त्याने अशी आंटी दिसली की मी किती कुतूहलाने पाहत होतो. जेव्हा तू कॉलेज सोडून गेलास त्यानंतर काही दिवसांनी मला एक नवीन मित्र भेटला होता. त्याच्यात आणि माझ्यामध्ये चांगलीच मैत्री झाली. तो नेहमी 4-8 दिवसाला बुधवार पेठेमध्ये जात होता. तो मला नेहमी म्हणायचा की जीवनात हीच खरी मज्जा आहे. त्याच्या अशा मधाळ गोष्टी ऐकून मलाही बुधवार पेठेमध्ये आंटीकडे जाण्याची गोडी लागू लागली. आणि एके दिवशी मी बुधवार पेठेमध्ये जाऊन तेथे आंटीला काही पैसे देऊन एक सुंदर मुलगी पसंत केली. ती माझ्यापेक्षाही वयाने 10 वर्षांनी मोठी असेल आणि संपूर्ण रात्र मी तिच्या बरोबर घालवली. मी नवीनच असल्यामुळे मला या गोष्टीचे खूप कुतूहल वाटू लागले. त्या गोष्टीची मला खूपच आवड लागू लागली. म्हणून मी एक 10-15 हजाराची नोकरी पुण्यामध्ये राहूनच करू लागलो, जेणेकरून मला दर 8-10 दिवसाला आंटीकडे जाण्यासाठी पैसे मिळतील. मग माझे बुधवार पेठेमध्ये येणे जाणे खूप वाढले. असंच एके दिवशी मी बुधवार पेठेमध्ये आलो आणि तिथल्या आंटीला बोललो, आज काही नवा पीस आहे का? मग तिने मला एक नवा पीस दाखवला. ती खूप सुंदर होती. वयाने ती त्या आंटीच्या बरोबरीने होती, पण दिसायला आणि अंगाने खूपच छान होती. म्हणून मी 2000 रुपये देऊन तिलाच पसंत केले. जेव्हा मी मज्जा करत होतो तेव्हा मी पूर्ण सुरक्षित होऊनच येत होतो. मी पाहिले की त्या सुंदर आंटीच्या तसल्या जागेवर 2-4 मोठे फोड आलेले होते. माझ्या मनातले वादळ शांत होत नव्हते, म्हणून मी तिच्या त्या फोडांकडे लक्ष दिले नाही आणि सुसाट आनंद घेत राहिलो. नंतर 8 दिवसांनी मला खूप ताप आला. माझ्या खालच्या लटकणाऱ्या भागात खूप वेदना होऊ लागल्या. त्या भागावर एक मोठा फोड देखील आला होता. मी दवाखान्यात गेलो. डॉक्टरांना फक्त ताप आलाय म्हणून सांगितलं, कारण मी खूप लाजत होतो. डॉक्टरांना मी सांगू शकत नव्हतो की मला त्या तसल्या जागेवर फोड आलाय म्हणून. काही दिवसांनी फोडाचा आकार वाढतच गेला. दुखणेही जास्तच वाढत गेले. फोड फुटून परत येऊ लागला. मग मी डॉक्टरांना सर्व काही खरे सांगितले. माझं सगळं पितळ मी डॉक्टर समोर उघड केलं.
तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुला एक नवीनच प्रकारचा गुप्तरोग झालेला आहे. मी या आजाराविषयी घरी सांगू शकत नव्हतो. त्या तसल्या जागेवरून दररोज खूप रक्त व्हायचे, म्हणून मला अंडरवियर घरात धुवून काढता देखील येत नव्हती. कारण घरामध्ये आई वडील भाऊ बहीण होते, म्हणून मी दररोज नवी अंडरवियर खरेदी करून जुनी फेकून देत होतो. एवढं सगळं बोलून सुधीर माझ्या समोर रडू लागला. मग मी सुधीरला म्हणालो की आपण शहरातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये दाखवू, तू काही काळजी नको करू. मी त्याला दिलासा दिला आणि आम्ही दोघे जण मोठ्या दवाखान्यामध्ये गेलो. तेथे सुधीरवर काही प्रकारच्या टेस्ट घेण्यात आल्या. डॉक्टरांनी त्याला औषध गोळ्या दिल्या, तरी पण प्रत्येक दिवशी सुधीरच्या खालच्या लटकणाऱ्या भागाचा आकार वाढतच जात होता. त्याला खूप वेदना होत होत्या आणि तो कुणालाही सांगू शकत नव्हता. त्याला रस्त्याने नीट चालता देखील येत नव्हते. ते एवढे सुजले होते की दिवसभर खूप वेदना व्हायच्या. त्याची खूपच भयानक अवस्था झाली होती. डॉक्टरांच्या औषधाचाही काहीच परिणाम होत नव्हता. सुधीर आता आयुष्याला कंटाळून गेला होता. तो मानसिकरित्या खूप कमजोर झाला होता. सुधीरच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी खूप चांगली मुलगी देखील पाहिली होती. सुधीरसाठी त्यांनी एवढी चांगली मुलगी पाहिली होती की दुधापेक्षाही गोरीपान भरभरून तारुण्य होते तिचे, जणू काय एखादी मदनाची अप्सराच. जेव्हा सुधीर त्या मुलीला बायको म्हणून पाहण्यासाठी गेला त्यावेळेस त्याला खूप पश्चाताप झाला. तो स्वतःलाच दोष देत होता. त्याच्या मनात वाटत होते की मी उगाच आंटीच्या नादी लागलो. किती सुंदर बायको भेटत होती मला. आजारामुळे एवढी सुंदर मुलगी त्याच्या हातची गेली होती, कारण सुधीरनेच तिला लग्नासाठी नकार दिला होता. तिला नकार देण्याऐवजी त्याच्याकडे कोणताच पर्याय उरला नव्हता. एके दिवशी सुधीरने आजाराला कंटाळून रेल्वेच्या पटरीवर स्वतःला संपून टाकलं. मी 24 तास त्याच्याबरोबर राहू शकत नव्हतो, नाहीतर मी त्याला असं कधीही करू दिलं नसतं. गदळ आंटीच्या नादी लागून सुधीरचे भयानक हाल झाले होते. याचा धडा मी चांगलाच शिकलो होतो. मी ठरवलं की यापुढे कधीही वाईट वागायचे नाही आणि अशा बुधवार पेठेसारख्या मार्गाला तर कधीच जायचे नाही. गदळ आंटीच्या तर कधीच नादी लागायचं नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर बघता बघता माझा मित्र सुधीर जीवाशी मुकला होता. म्हणून मी ठरवलं की दररोज चांगला आहार घ्यायचा, स्वतःची शक्ती वाढवायची आणि जे काही प्रेम आहे ते लग्न झाल्यानंतर फक्त आपल्याच बायकोवरच करायचं. जो स्वतःचा संसार सुखासमाधानाने करतो तोच खरा पुरुष असतो. मित्रांनो, कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.